आता बातमी आहे शरद पवार यांच्या दौऱ्यासंदर्भात। शरद पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत। गोविंद बागेत नागरिक आणि कार्यकर्त्यांना ते भेटणार आहेत। बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजेच बारामती हे गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात रुजलेलं समीकरण आहे। पण जेव्हा अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली, राष्ट्रवादी फुटली, त्यानंतर अजित पवारांकडे राष्ट्रवादीचं चिन्ह आणि त्याचबरोबर नावही गेलं। त्यानंतर बारामतीत वेगळंच राजकारण पाहावयास मिळत आहे। तर शरद पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत। गोविंद बागेत नागरिक आणि कार्यकर्त्यांना ते भेटणार आहेत आणि हा दौरा शरद पवार यांचा हा दौरा येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जातोय। बारामतीत खरं तर शरद पवार हे कुटुंबीय नावाजलेला आहे, कारण तो त्यांचा बालेकिल्ला आहे। मात्र राष्ट्रवादी फुटीनंतर या बारामतीत वेगळंच असं राजकारण पाहावयास मिळत आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर। नवनाथ, शरद पवार बारामती दौऱ्यावर आहेत आणि दुसरं म्हणजे आता बारामतीचं राजकारण हे वेगळं झालेलं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी फुटीनंतर बारामतीचं राजकारण बदललेलं आहे। या संदर्भात ताजा तपशील। नक्कीच आज शरद पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी ते कार्यकर्त्यांना भेटीगाठी त्यांचा दौरा सुरू झालेला आहे। या ठिकाणी कार्यकर्त्यांनी देखील शरद पवार यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कालच अजित पवार यांचा देखील बारामती दौरा झालेला आहे आणि त्यामध्ये अजित पवार यांनी स्पष्ट भाषेमध्ये सांगितलेलं आहे की माझा परिवार सोडून आता माझ्याबरोबर कोणीच नाही, असं देखील अजित पवारांनी सांगितलेलं आहे। यामुळे बारामतीत दोन्ही पवारांचा बालेकिल्ला हा बारामती आहे। मात्र आता दोन गट पडल्यामुळं या बालेकिल्ल्यावर कोणाचं वर्चस्व राहतंय हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। जी मात्र नवनाथ, खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार लढणार असल्याची ही चर्चा रंगली आहे। तर या संदर्भात ताजा तपशील। नक्कीच शरद पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे ह्याच बारामती लोकसभेच्या उमेदवार असणार हे निश्चित झालेलं आहे। तर दुसरीकडे कालच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा जो काम एन्व्हायरमेंट फोरमच्या माध्यमातून जे कामं केलेली होती ते काम रथाच्या माध्यमातून बारामती शहरामध्ये दाखवली जात आहेत। यामुळे सुनेत्रा पवार ह्या बारामती लोकसभेच्या उमेदवार ह्या असतील असं निश्चित मानलं जात आहे। यामुळे आता नणंद विरुद्ध भावजय असा सामना लोकसभेमध्ये रंगणार असं चित्र पाहायला मिळत आहे। जी धन्यवाद नवनाथ, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। शरद पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत आणि बारामतीचा हा दौरा त्यांचा अधिकच महत्त्वाचा आहे, कारण राष्ट्रवादी फुटीनंतर बारामतीतलं राजकारण हे बदललेलं पाहायला मिळत आहे।